तर आता थंडीचे दिवस चालू झालेत आणि थंडीच्या दिवसामध्ये ना असे कोवळे कोवळे फणस येतात मार्केटमध्ये. तर या कोवळ्या फणसाची भाजी बनवणार आहोत आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी मी एक असा कोवळा फणस घेतला आहे, पाहू शकता. तर याचा जो वरचा काटेरी भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यावा लागतो. तर सुरुवातीला समोरून थोडंसं देठ कापून घेऊ आणि याचे सुरुवातीला ना छोटे छोटे तुकडे करून घेऊ आणि नंतर याचा वरचा जो भाग आहे ना काटेरी तो काढून घेऊ. तर आता या फणसाला ना असा चीक येतो, पाहू शकता. तर याला असं लिंबू लावून घ्यायचं आहे किंवा जेव्हा आपण कापायला घेतो ना त्याआधीच सुरुवातीला हातांना तेल लावायचं आहे किंवा आपण जी सुरी कापायला घेतो ना त्या सुरीलासुद्धा तेल लावायचं आहे. तर असं लिंबू जरी लावला ना तरी मस्त असा क्लीन होतो चीक. तर आता याचं वरचं असं आवरण काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. तरी भाजी करून तर 5 मिनटात होते, पण ही भाजी करताना ना महत्त्वाचा जो आपला महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे हे असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे, असा वरचा भाग काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने ना सर्व मी व्यवस्थित वरचा काटेरी भाग आहे तो काढून घेतला आहे. आणि याच्यामध्ये पाहू शकता आतमध्ये जेव्हा आपण ही कोयरी जी आहे ती कट केली ना तेव्हा आतला भाग जो असतो ना तो सुद्धा थोडासा कापून घ्यायचा आहे. अगदी छोटी कोयरी असेल ना तर नाही काढला तरी चालतो, पण थोडी मोठी अशी असेल ना तर आतला जो भाग आहे ना तो थोडासा कापून घ्यायचा आहे. तर या पद्धतीनेच मी बाकीचे सर्व या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेत. थोडी धारदार अशी सुरी घेऊन व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर आता हे स्वच्छ करायला आणि शिजवायलाच थोडा वेळ लागतो, नाहीतर भाजी तर अगदी 5 मिनटात बनून तयार होते. तर हा जो आतला भाग असतो ना तर हा काढून घ्यायचा आहे. अगदी छोटे छोटे असतील ना तर ठेवून द्यायचं आहे, पण या ठिकाणी बरीच मोठी अशी झाली होती कोयरी आणि असं कट करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये ना 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची भाजी, तरची भाजी चवीला छान बनते. आणि आपण ज्या पद्धतीने बनवतो आहे ना तर त्या पद्धतीसाठी शिजवून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. तर या पद्धतीनेच ना बाकीचे सर्व मी इथं स्वच्छ करून घेतलेत. आणि असा हाताला चीक वगैरे लागतो त्यासाठी म्हणून ना सुरुवातीलाच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे असं हाताला चिकटत नाही. किंवा आता कट करून झाल्यानंतरसुद्धा ना थोडंसं हाताला तेल लावून आपले हात चोळून धुतले म्हणजे स्वच्छ होतात. आता कुकरलाही मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता या ज्या कोयऱ्या आहेत ना त्या घालून घेऊ यामध्ये. बुडतील इतपत पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित ना लावून घेऊ झाकण कुकरचं. एक दोन वेळा धुवूनही घेतल्या होत्या मी आणि 7 ते 8 शिट्ट्या काढल्या होत्या कुकरमध्ये आणि मस्त असे शिजले गेले. अगदी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, तर ही खूप महत्त्वाची टीप. तर मस्त अशी शिजली होती, 7 ते 8 शिट्ट्या काढल्या होत्या मी. तर जर जास्त थोडा मोठा कुकर असेल ना तर एक 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये पण शिजले जातात. तर व्यवस्थित शिजल्या गेल्यात पाहिले मी. तर आता हे पाणी काढून घेऊ आणि ताटामध्ये काढून घेते. थोडेसे गार करून घ्यायचे आणि मग ताटामध्ये काढून अशा कुस्करून घ्यायच्या आहेत थोड्याशा, या पद्धतीने पाहू शकता. तर व्यवस्थित शिजल्यात तर त्या व्यवस्थित अशा कुस्करल्या जातात. तर दोन्ही हाताने पटपट असे मी या ठिकाणी कुस्करून घेतल्यात. तर थोड्या गरमच होत्या, तर व्यवस्थित अशा मी सर्व कुस्करून घेतलेत. तर आता ना खूप महत्त्वाची टीप अशी की भाजी कुस्करून घेतल्यानंतर ना आपल्याला पिळून घ्यायची अगदी व्यवस्थित. तर काही जणांना नुसतंच न पिळता अशी करतात, पण थोडीशी अशी घेतली ना अगदी दाबून म्हणजे खूपच छान अशी सुकी भाजी बनायला मदत होते. तर या पद्धतीने ना ही सुकी भाजी फणसाची एकदा नक्की करून पहा. तर आता थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये सहज भेटून जातात ते फणस कोवळे. तर व्यवस्थित सर्व मी कुस्करून घेतली आणि आता थोडी अशी घेऊन ना पिळून घ्यायची अगदी व्यवस्थित दाबून दोन्ही हाताने अशी थोडी आपल्या हातामध्ये बसेल अशी घेऊन असं दाबून घ्यायचं या पद्धतीने आणि व्यवस्थित मोकळी करून घ्यायची भाजी. तर या भाजीमध्ये ना कडधान्य वगैरे शिजवून घातले जातात, जसं की हिरवा वाटाणा असेल किंवा हुलगे असतील, तर असे कडधान्य घालून बनवली जाते. जास्त तर काळा वाटाणा वापरला जातो, पण आज या ठिकाणी मी हिरवा मटार शिजवायला ठेवला होता एक वाटीभर एका बाजूला. तर हिरवा मटार आता सीझनमध्ये भेटतोच. तर सर्व जी भाजी आहे ना त्याशी व्यवस्थित पिळून घेतली मी.
तर खूप चवीला भारी आणि पौष्टिक अशी भाजी ना हिवाळ्यामध्ये एकदा नक्की या पद्धतीने करून पहा. तर सर्व भाजी मी पिळून घेतली, थोडीशी मोकळी करून घेतली. तर आता महत्त्वाचं जे होतं ते आपलं काम झालेलं आहे, जसं की भाजी निवडायची, शिजवायची आणि आता पटकन ना फोडणी देऊन भाजी तयार होते. तर हिरवा वाटाणा असा शिजवून घेतला होता मी. तर आपल्याजवळ जी कडधान्ये असतील ना ती घ्यायची, जसं की काळा वाटाणा असेल किंवा हुलगे घालून ना खूपच छान भाजी बनते. तर आता ना कढईमध्ये तेल घेतलं होतं. आता सुकी भाजी बनवतोय, तर आता भाजी थोडी जास्त आहे, तर तेल एक मोठा चमचा घेतला होता मी आणि मोहरी घातली अर्धा चमचा. मोहरीसोबत जिरंसुद्धा घालूया अर्धा चमचा. मोहरी तडतडली म्हणजे जिरंही घातला आहे अर्धा चमचा. असेल तर ना कढीपत्ता घालायचा आहे नक्की. तर कांदा थोडासा जास्त घालायचा आहे. एक मोठा कांदा असा बारीक मस्त चिरून घेतला आहे मी. हे कांदाही घालून घेते आणि परतवून घेते. कांद्यासोबत 2 अशा हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा होत आला म्हणजे टोमॅटो घालायचा आहे. लसूणसुद्धा भरपूर असा ठेचून घालायचा आहे, 7 ते 8 पाकळ्यानं मोठ्या. यामुळे खमंग अशी भाजी बनायला मदत होते. कांद्यासोबत लसूणही घातला आहे मी आणि आता टोमॅटो एक बारीक असं चिरून घेतला आहे. टोमॅटोसोबत कोथिंबीर फोडणीमध्येच घालू आणि व्यवस्थित परतवून घेऊ. कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि आता मसाले घालून घेऊ. मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतलं आहे, थोडा हिंग घेतला आहे, कांदा लसूण मसाला, हळद आणि मीठ घेतलं आहे. तर थोडीशी भाजी नाही तिखट मीठ जास्त घालून झणझणीत अशीच बनवायची असते. पण मी ना इथं मुलांसाठी सुद्धा अशी बनवली होती, त्यामुळे थोडं मीडियम अशी बनवली होती, खूप जास्त तिखट न करता. कोकम घातला आहे 3 ते 4 पाकळ्या धुवून आणि मटार शिजवलेले घातलेत. तर या स्टेजला ना काळे वाटाणे आहेत ना ते शिजवून घातले जातात, किंवा आपण जेव्हा फणसाच्या कोयऱ्या शिजायला टाकल्या होत्या ना त्यासोबतच काळे वाटाणे भिजवलेले ना आदल्या दिवशी भिजवून ते मग घातले जातात, शिजवले जातात आणि या पद्धतीने खूप जास्त अशी मस्त भाजी बनली जाते ही. किंवा जास्त हुलगेसुद्धा वापरले जातात. तर आता फणसाची जी आपण कोयऱ्या मिक्स केल्या होत्या ना, कुस्करून पिळून घेतले होते, तेही घातले मी फोडणीमध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर या भाजीमध्ये ना मीठ, लाल तिखट वगैरे व्यवस्थित घातलं ना चवीला मस्त भाजी बनते. तर बाकीचे खूप जास्त काही मसाले वगैरे घालायची गरज नाही. तर साधारण एक 5 मिनटं ना मंद आचेवर वाफवून घेतली. एक 10 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि या ठिकाणी मस्त अशी आपली फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर या पद्धतीने ना ही फणसाची भाजी एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली ना तर लाईक करायला विसरू नका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या पद्धतीने ना ही साधी सोपी फणसाची भाजी नक्की बनवून पहा. आवडली रेसिपी ना तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर ही भाजी ना हे कोकम वगैरे घालून, लसूण असा भरपूर ठेचून घालून, कांदा घालून ना मस्त अशी परतलेली भाजी तयार आहे. अशाच मस्त अशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.